आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे क्यूट मँगो केकची रेसिपी। दिसतीये ना क्यूट? खरंच जेवढी क्यूट दिसतीये तेवढीच मस्त आहे आणि लहान मुलांना केक खूप आवडतात। आज कुठल्याही ओव्हनचा वापर न करता या केकची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पहिल्यांदा तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आंब्याचे तुकडे घ्यायचे, नंतर त्याच्यामध्ये साखर घ्यायची आणि याला छान असं फिरवून घ्यायचं। जर तुमच्याकडे अगोदरच केलेली पिठी साखर असेल तर फक्त आंब्याचे तुकडे फिरवून घेतले तरीही चालेल। आता हा जो पल्प आहे तर तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा सगळा आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे दूध। जर दही असेल तर दह्याचाही वापर तुम्ही करू शकता आणि सगळं जे मेजरमेंट आहे ना मी ते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता। दूध घातल्यानंतर मी घरचं इथं साजूक तूप घातलेलं आहे 2 चमचे। तूप जर नसेल वापरायचं तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। छान असं फिरवून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये घालायचा 1 कप मैदा, 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मी आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायचा आहे। तर मैदा इथं मी अगोदरच चाळून घेतला होता आणि म्हणून मी इथं काय चाळलेला नाही। थोडासा फूड कलर पण वापरलेला आहे कारण जो आंबा होता त्याला जास्त कलर आला नाही, म्हणून मी इथं कलरचा वापर केला। जर तुम्हाला नसेल वापरायचा तर नाहीच वापरला तरी चालेल। छान असं फिरवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायचं, ओव्हर मिक्स पण नाही करायचं, पण बॅटरमध्ये गुठळ्या होता कामा नयेत अशा प्रकारे फिरवून घ्यायचं। आता इथं मी घेतलेलं आहे अप्पे पॅन। अप्पे पॅन ऑलमोस्ट भरपूर जणांकडे असतं आणि याच्यामध्ये केक बनवणं एकदम सोपं आहे। तर इथं हे जे केकचं बॅटर आहे ते आपण भरून घेऊयात। खरं तर काय करायचं मी ते सांगते। पहिल्यांदा तर इथं तवा ठेवायचा, म्हणजे जेव्हा आपण बॅटर बनवतो त्याच्या अगोदरच तवा ठेवायचा आणि नंतर मग जोपर्यंत बॅटर बनतंय तोपर्यंत तवा छान गरम होईल आणि त्याच्यावरती 10 ते 5 मिनिटांनी आपल्याला अप्पे पात्र ठेवायचं। अप्पे पात्र थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये बॅटर वतायचं। पण मी एकीकडे शूट करत होते आणि म्हणून मी डायरेक्ट अप्पे पात्रामध्ये बॅटर टाकलं, त्याच्यामुळं केक एकदम स्पॉन्जी झालेला नाही। जर थोडंसं अप्पे पात्र गरम झालं ना तर केक खूप छान असा एकदम फ्लफी होतो। तर ती चूक मी जी केली आहे ती तुम्ही करू नका। मग अप्पे पात्र तव्यावरती ठेवल्यानंतर मग त्याच्यामध्ये बॅटर घाला। तर खूप लोक विचारतील डायरेक्ट गॅसवरती ठेवलं तर चालेल का? तर नाही चालणार, कारण केक आहे ना तो जळण्याची शक्यता असते, म्हणून एका तव्यावरती ते ठेवा आणि 10 ते 15 मिनटं असं छान त्याला शिजवू द्या, म्हणजे केकला वाफवू द्या आणि नंतर बघा इथं छान असे एकदम मस्त असे केक तयार झालेले आहेत। तर तुम्ही हे केक असेही एन्जॉय करू शकता, पण मी काय करणार आहे थोडासा ट्विस्ट देणार आहे याच्यामध्ये। माझ्याकडे होती व्हिपिंग क्रीम तर म्हणून मी त्याचाही वापर करणार आहे। तर इथं मी एक आंबा कट करून घेतला आणि त्याचे असे छोटे छोटे गर काढून घेतले, म्हणजे हा जो केक आहे ना त्याला मी काय करणार आहे मधून कापणार आहे आणि माझ्याकडे जी व्हिपिंग क्रीम होती ती त्याला लावून मग त्याच्यामध्ये आंबा स्टफ करून एक सँडविच असतो ना त्या प्रकारे याला बनवून घेणार आहे। कारण अजून जास्त मज्जा आली पाहिजे खाताना आणि मुलांनाही छान वाटेल। जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त डायरेक्ट तुम्ही केक घेऊ शकता। आणि जर तुम्हाला याचे वेगवेगळ्या रेसिपीज जर पाहायच्या असतील म्हणजे अप्पे पात्रामधल्या केकच्या तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद।